एपीएमसी पोलीस स्टेशन अंतर्गत अक्षर बिझनेस पार्क या ठिकाणी ऑसम स्वदेश LLP नावाची कंपनी आहे आणि ती कंपनी नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या बाबतची माहिती, निनावी माहिती आपल्या आर्थिक गुप्तवार्ता कक्ष यांना मिळाली। सदर माहितीच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर यांनी त्याची पूर्ण शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले। त्याच्या अनुषंगाने त्या निनावी बातमीच्या अनुषंगाने, निनावी अर्जाच्या अनुषंगाने आमचे एक पोलीस अंमलदार त्या ठिकाणी आपण पाठवले। सदर अंमलदारांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी 1 लाख रुपये घेऊन एक हिरा सदर याच्यामध्ये दिला जात होता आणि एका वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी हिरा घेतल्यानंतर प्रति महिना 5,000 रुपये आणि दुसऱ्या वर्षी प्रति महिना 6,000 रुपये एवढे रिटर्न्स त्या LLP कडनं दिले जात होते आणि सोबतच कुठलाही ग्राहक एक्स्ट्रा ग्राहक त्या ठिकाणी आणल्यानंतर प्रत्येक ग्राहकाच्या पाठीमागे प्रति महिना 2,000 रुपये आणि इन्सेंटिव्ह म्हणून 2,000 रुपये असे 6,000 रुपये प्रति महिना पुढील 10 महिन्यासाठी दिले असल्याच्या बाबतची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली। तसे पुरावे आपल्याकडे मिळाले। त्याच्या अनुषंगाने आपले आर्थिक गुप्तवार्ता कक्षाचे API गोरे आणि युनिटेकचे आमचे आर्थिक गुन्हे शाखा युनिटेकचे श्री PI श्री निकम, API श्री इंगळे आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्या ठिकाणी छापा टाकला। त्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर जी वस्तुस्थिती होती ती अशी निष्पन्न झाली की 1 लाख रुपये घेतल्यानंतर सदर व्यक्तीने एक डायमंड दिला जातो। त्या डायमंडची बाजारातली किंमत ही साधारणतः 20,000 रुपये होते। म्हणजे 20,000 रुपयाचं डायमंड सदर व्यक्ती हा 1 लाखाला विकत होता आणि त्यानंतर प्रति महिना 5,000 रुपये आणि नेक्स्ट इयर प्रति महिना 6,000 रुपये एवढे पैसे देत होता। अशा पद्धतीने जी फसवणूक चाललेली होती हे निष्पन्न झालं। सदर जी ऑसम स्वदेश LLP जी आहे ती LLP त्याच्यामध्ये पार्टनर श्री सुनील पालवे, जयेंद्र गंबे, आशिष बर्वे आणि अमोल जाधव असे 4 असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालंय। त्याच्या अनुषंगाने आपण APMC पोलीस स्टेशन येथे CR नंबर 375/26 भारतीय न्याय संहिता कलम 316, 318, 35 आणि बर्थ ऍक्ट कलम 356 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जो मुख्य आरोपी आहे सुनील पालवे तो आणि नवनाथ रेपाळे यांना आतापर्यंत आपण ताब्यात घेतले, त्यांना अटक केलेली आहे। सदर आरोपींची एकूण 27 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे आणि प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत 48 कोटीची फसवणूक असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि साधारणतः 4,500 गुंतवणूकदारांनी याच्यामध्ये गुंतवणूक केलेली असल्याचे निष्पन्न झालेलं आहे। सदर गुन्ह्यामध्ये माहिती निनावी होती आणि आपल्या तपासातनं पोलीस अंमलदार होते यांनीच पुढील जी लोकांची फसवणूक आहे ती टाळण्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी धाड मारली आणि धाड घेतल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता 1-2 इन्व्हेस्टर्स आपल्याला अप्रोच झालेले आहेत। अजून आपल्या मार्फतीने मी सर्व नागरिकांना जे फसवणूक झालेले व्यक्ती यांना रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की आपण आर्थिक गुन्हे शाखा पोलीस आयुक्तालय नवी मुंबई या ठिकाणी संपर्क साधावा आणि आपली तक्रार नोंदवावी। सदर घटना ही 2023 पासून त्यांच्या पहिल्यांदा प्रॉपर्टीशिप होती सुनील पालवे याची आणि 2025 साली त्यांनी त्याचं LLP मध्ये रजिस्ट्रेशन केलं ROC मध्ये। साधारणतः हा घोटाळा आतापर्यंत निष्पन्न झालाय की 2023 पासून चालू आहे। सदर घटनेमध्ये असं निष्पन्न झालंय की ऑफिस हे अक्षर बिझनेस पार्क या ठिकाणी एकाच ठिकाणी होतं, परंतु त्यांनी याचे सेमिनार्स बऱ्याच ठिकाणी घेतले। त्याच्यामध्ये मुंबई आहे, गुजरात आहे, पुण्यात घेतलेले आहेत, कर्नाटकमध्ये काही ठिकाणी त्यांनी सेमिनार घेतलेले आहेत आणि गुंतवणूकदार आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे।